नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. माझं ऑफिस पुणे आणि औरंगाबाद दोन्ही ठिकाणी आहे. मला महाराष्ट्रभरातनं फोन येत असतात. आज जो विषय मी बोलणार आहे, विषय आहे देवस्थान इनाम जमीन विकता येते का? देवस्थान इनाम जमीन विकता येते का? या विषयात पुढे जायच्या आधी मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की हा व्हिडिओ जो आहे हा मोफत आहे. पण तुमचे वैयक्तिक प्रश्न तुम्हाला जर मला विचारायचे असतील आणि त्याच्यावर तुम्हाला माझा सल्ला हवा असेल तर त्याच्यासाठी माझी फी लागेल. फोनवर सल्ला विचारायला 500 रुपये फी आहे आणि कागदपत्र बघून अभ्यास करून तुम्हाला जर सल्ला द्यायचा असेल तर त्याची कमीत कमी फी 1000 रुपये, जास्तीत जास्त फी 5000 रुपये आहे. बरेच लोक फोन करतात आणि त्यांना मोफत सल्ल्याची अपेक्षा असते. तसं कृपया करून करू नका. मलाही लाजीरवाणं करू नका आणि स्वतःही होऊ नका. तर आपण विषयात आता जाऊ. देवस्थान इनाम जमीन विकता येते का? सगळ्यात पहिले आपण हे जाणून घेऊ की देवस्थान इनाम जमिनीचे 2 प्रकार असतात. एक मदतमाश म्हणजे स्वमदतीसाठी इनाम दिली गेलेली जमीन, आणि दुसरी असते खिदमतमाश म्हणजे देवांसाठी किंवा देवासाठी दिलेली, मंदिरासाठी दिलेली जमीन. असे हे 2 प्रकार आहेत. आता याच्यात फरक काय आहे? तर मदतमाश जी आहे स्वमदतीसाठी, तो असा आहे की जेव्हा मंदिरं बांधल्या गेली त्यावेळेस ज्याने ते मंदिर बांधायला जमीन दान केली आहे किंवा मंदिर बांधलेलं आहे तिथे पुजारी अपॉइंट केला गेला, पौरोहित्य कुणाला तरी दिल्या गेलं. ते पौरोहित्य दिल्यावर आता तिथे पौरोहित जर काम करणार असेल तर तो मोफत काम करणार नाही. त्याला कुठेतरी त्याचा परिवार चालवायला उपजीविकेसाठी काहीतरी पाहिजे. मग मंदिराच्या आजूबाजूला कुठेतरी 2 एकर, 5 एकर, 10 एकर आधी त्याप्रमाणे जमीन इनाम दिल्या गेल्या. त्या वैयक्तिक पुरोहिताला दिल्या गेल्या, त्या पुजाऱ्याला दिल्या गेल्या. त्या जमिनीचा तो पूर्णपणे मालक असतो. आणि ती जमीन तो कसतो, त्याच्यातनं जे उत्पन्न येतं ते तो स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी ठेवतो आणि बाकीच्या त्या उत्पन्नातनच तो समाधानी राहतो, त्याचं कुटुंब चालतो. म्हणून तो मंदिराची पूजा करतो, निस्वार्थपणे करू शकतो, अशी त्याच्या मागची कल्पना होती किंवा असा त्याच्या मागे उद्देश आहे कायद्याचा. अशी जमीन त्या पुजाऱ्याचा किंवा त्या पुरोहिताचा जर मृत्यू झाला तर अशी जमीन त्याच्या वारसांमध्ये वाटली जाते. ती वारसा हक्काने त्याच्या मुलांना, मुलींना मिळू शकते. पण त्यामागे एक कंपल्शन असं आहे, एक गोष्ट अशी आहे की जर तुम्ही वारसा हक्काने ती जमीन घेत आहात तर तुमच्या वारसांपैकी कुणीतरी त्या मंदिराची देखभाल केली पाहिजे, तिथे पौरोहित्य केलं पाहिजे, तिथले देवाची पूजा अर्चा केली पाहिजे, त्या मंदिराची निगा राखली पाहिजे. त्या मंदिराचं जे काही चांगलं ठेवणं आहे, साफसफाई आहे, स्वच्छता आहे, तिथले जे काही सण असतात, जसं महादेवाचं मंदिर आहे तर शिवरात्र आहे, गणपतीचं मंदिर आहे तर गणपतीचे गणेश चतुर्थी आहे किंवा विनायकी चतुर्थी आहे ते आहे, देवीचे असतील तर त्याप्रमाणे ते सण तिथे तुम्ही त्या पुरोहिताने ते मॅनेज केले पाहिजे, ते एक्झिक्यूट केले पाहिजे. तिथे दरवर्षी किंवा दर महिन्याला थोडासा छोटासा मेळावा घेऊन तिथे त्या मंदिरामध्ये जेणेकरून काहीतरी कार्य होत राहील याची निगा राखली पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. हा झाला एक प्रकार. आता दुसरा प्रकार खिदमतमाश म्हणजे देवाचा इनाम किंवा देवाची जमीन किंवा देवासाठीची जमीन.
आता ही जी जमीन आहे ही विक्री होऊ शकत नाही, हिला विक्री करता येत नाही, ही तब्दील होत नाही. याचा ही जी इनामी जमीन असते ही कुठल्याही प्रकारे कुणाच्याही नावे जाऊ शकत नाही. तर ही कुठल्याही पुजाऱ्याची, पौरोहित्याची किंवा तिथे देखभाल निगा राखणाऱ्या माणसाची नसून ही स्वतः देवाची जमीन असते, त्या मंदिरासाठीची जमीन असते. यामध्ये जर कुणी पौरोहित्य असेल, ट्रस्ट असेल किंवा कुठली तरी पुरोहित असेल किंवा काही लोक मिळून जर त्या मंदिराची निगा देखभाल करत असतील तर त्यांनी या जमिनीवर पीक उगवायचं, कसायची आणि जे काही उत्पन्न येईल ते पूर्ण उत्पन्न देवस्थानासाठी आणि त्याच्या विकासासाठी वापरायचं, वैयक्तिकरित्या वापरायचं नाही. या जमिनीवर कुठल्याही प्रकारचा वारसा अधिकार कुणालाही राहत नाही. ही परमनंटली त्या मंदिरासाठीची, देवस्थानाची जमीनच राहते. त्यामुळे या देवस्थान जमिनीचा, जो देवासाठीच्या जमिनीचा जो इन्चार्ज असतो तो जर मेला तर त्याच्या वारसांना त्याच्यात कुठल्याही प्रकारचा वारसा हक्क मिळत नाही. तर तिथे नवीन जो कोणी माणूस अपॉइंट होईल त्या देवाची निगा राखायला, पुरोहित म्हणा किंवा पुजारी म्हणा, तर त्या पुरोहिताला ही जमीन, नवीन पुरोहिताला ही जमीन वापरायला मिळेल. पण तीही जोपर्यंत तो हयात आहे, तो या मंदिराची निगा राखतोय तोपर्यंत, त्यानंतर नाही. याच्यासाठी एक वेगळं न्यायालय आहे. ह्या सगळ्या ज्या खटले असतात त्याच्यात बरेचसे बदमाशा झालेल्या आहेत. देवाच्या इनाम जमिनी सुद्धा काही लोकांनी, ट्रस्टनी लाटायचा प्रयत्न केलेला आहे. सो याच्यात जर तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता. माझं 2 ऑफिस आहेत, औरंगाबाद आणि पुणे, दोन्ही जागी मी हे करतो. याच्यासाठी एहतियात कोर्ट जे आहे हे डेप्टी कलेक्टर याचा जज असतो, तिथे हे खटले चालतात. हे सगळं, हे जे काही आहे माहिती, हे अशी एक सर्टिफिकेट ऑफ ग्रांट म्हणून असते, चॅरिटी कमिशनर कडनं ही मिळते सर्टिफिकेट ऑफ ग्रांट. त्याच्यात हे सगळं लिहिलेलं असतं. त्यावरच आपण आज हा व्हिडिओ तुम्ही ऐकता आहे. तर मला आता वाटतं की तुम्हाला हे कळलं असेल की इनामी जमीन असतात. तर इनामी जमीन 2 प्रकारच्या असतात. एक पुजाऱ्याच्या मदतीसाठी की त्याची उपजीविका व्हावी आणि त्याला उत्पन्न निघावं, जेणेकरून तो मंदिराची देखभाल करेल, जी जमीन वारसा हक्काने त्याच्या अपत्यांना मिळते. आणि दुसरी देवस्थान जमीन, म्हणजे देवासाठीची जमीन, जी कसून देवस्थानाच्या विकासासाठी पैसा वापरावा. ही जमीन कुठल्याही प्रकारे कुणाच्याही नावाने विक्री करता येत नाही, तब्दील करता येत नाही, लॉंग लीजवर सुद्धा देता येणार नाही. सो अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईकचं बटन दाबा आणि तुमचे छान छान कॉमेंट्स पाठवा.